नमस्कार, मी प्रणिता हिमंतराव चौधरी। आज तुम्हाला घरगुती पॉलिश जे आहे फर्निचरला देण्यासाठी ते कसं बनवायचं ते शिकवणार आहे आज। तर तुम्हाला त्यासाठी लागणारे साहित्यसुद्धा इथे अवेलेबल आहे आणि त्यानंतर तुम्ही घरगुतीच वापरासाठी नाही तर तुम्ही ॲज अ प्रोफेशनलसुद्धा ते वूड पॉलिश जे आहे ते वापरू शकता। आणि त्यांनी इंटिरियर डिझाईन डेकोरेशन या ट्रेडमध्ये त्याचं असं महत्त्व आहे की आपण जे लाकडी फर्निचर बनवतो त्याला लगेच आपण अप्लाय करू शकतो आणि जे इफेक्ट नवीन असल्यावरचा असतो त्या वूड फर्निचरचा तर तोच इफेक्ट तुम्हाला त्या पॉलिशमध्ये सुद्धा देणार आहे। तर आपण नवीन जे फर्निचर आहे त्याला शाईन पण करू शकतो, त्याला नवीन लुकसुद्धा देऊ शकतो त्या पॉलिश दिल्याने। आणि त्यानंतर तुम्ही त्याला किंवा नवीन जर असेल तुमचा फर्निचर तर त्यालासुद्धा तुम्ही ते पॉलिश अप्लाय करू शकता। चला आपण आता बघूया की घरगुती वूड पॉलिश हे कसं तयार केले जाते। तर आपल्याला सगळ्यात पहिले लागणार आहे 2 कॉटनचे कापड लागणार आहे, 2 कॉटनचे कापड, त्यानंतर स्प्रे बॉटल लागणार आहे, त्यानंतर हे सगळ्यात पहिले सरसोचं ऑइल घेतलेलं आहे मी इथे, त्यानंतर टर्पेंटाईन घेतलेलं आहे, टर्पेंटाईन ऑइल, त्यानंतर हे विनेगर आहे। तर यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहे ते मस्टर्ड आहे, मस्टर्ड म्हणजे मोहरी। तर हे मोहरीचं तेल तुम्हाला ग्रॉसरी शॉपमध्ये अवेलेबल होऊन जाईल। त्यानंतर हे जे आहे ही बॉटल आहे टर्पेंटाईनची, या टर्पेंटाईनच्या याच्यामध्ये तुम्हाला या टर्पेंटाईनमध्ये तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगून देते मी की काय काय असतात म्हणून। याच्यामध्ये प्रायमरीली 2 प्रकारचे इन्ग्रेडियंट असतात, एक असते हायड्रोकार्बन आणि त्यानंतर असते मोनोटर्पिन। तर या 2 प्रॉडक्ट म्हणून मिळून ते टर्पेंटाईन ऑइल जे आहे ते बनलेलं असते। या इथेनॉल या विनेगरमध्ये तुम्हाला इथेनॉल प्लस अल्कोहोल याचं कॉम्बिनेशन म्हणजे या इन्ग्रेडियंटपासून हे विनेगर तयार होते। हे तिन्ही जे आहे ते मी तुम्हाला दिसणार आहे या ग्लासच्या बाउल्समध्ये, हे तिन्ही पण मी सारख्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला लागणार इथे सर्फचं पाणी। तर ज्या फर्निचरला आपल्याला क्लीन करायचं आहे किंवा वूड पॉलिश द्यायचं आहे तर त्यासाठी त्याला स्वच्छ करावं लागेल। तर चला आपण शिकूया आता की वूड पॉलिश कसं करायचं। तुमचं जर फर्निचर जुन्या प्रकारचं असेल तर हा वार्डरोब बघत आहे तुम्ही इथे, याला मी तुम्हाला वूड पॉलिश कसं करायचं हे तुम्हाला इथे मी डेमो दाखवणार आहे। तर तुम्ही एक कॉटनचा कापड घ्यायचा आणि त्याला पहिले स्वच्छ करून घ्यायचं। कॉटनच्या कापडनी पूर्ण या वार्डरोबला पहिले स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे ते ड्राय होतपर्यंत आपलं सोल्युशन तयार होते। मी तुम्हाला एवढा पोर्शन जो आहे तो त्याचा स्वच्छ करून दाखवणार, म्हणजे तुम्हाला जो स्वच्छ झालेला किंवा जो पॉलिश नसलेला भाग आहे आणि पॉलिश असलेला भाग आहे तो त्यामधला फरक तुम्हाला जाणून येईल, समजून येईल। तर हे ड्राय होतपर्यंत आपण इथे वूड पॉलिश बनवूया। तर हे तिन्ही जे वस्तू आहेत त्या हे जे तिन्ही लिक्विड आहे ते या स्प्रे बॉटलमध्ये घ्यायच्या समप्रमाणात। त्यानंतर टर्पेंटाईन घ्यायचं, त्यानंतर मी विनेगर टाकणार आहे। या तिन्ही वस्तू अशा प्रकारे या स्प्रे बॉटलमध्ये मी टाकलेले आहे। याला क्लोज करून शेक करायचं। याला शेक केल्यानंतर आता हा जो जिथे मी तुम्हाला डेमो करून दाखवत आहे ते वार्डरोब जे आहे ते ड्राय झालेलं आहे। त्यानंतर याला शेक केलेला आहे। आता एक जो कॉटनचा कापड मी ठेवलेला होता तो आता यूज करणार। तर यावर प्रत्येक ठिकाणी हे स्प्रे केले गेलं पाहिजे, अशा प्रकारे स्प्रे करून घ्यायचं आणि त्याला आपण
तुम्ही इथे बघत आहे फरक. या तिन्ही प्रॉडक्टमध्ये, तिन्ही इन्ग्रेडियंटमध्ये अशा प्रकारची क्वालिटी आहे की सरसोचे जे ऑइल आहे तर ते याला शायनिंग प्रोव्हाइड करते. त्यानंतर टर्पेंटाईन जे आहे ते त्याला थिनर, ॲज अ थिनर आपण त्याला यूज करू शकतो. आणि जे विनेगर आहे ते विनेगर जे आहे ते मळ जो आहे या टेक्स्चरमधला जो काही मळ आहे तो यामध्ये निघून जातो. तुम्ही इथे फरक बघू शकता. तर याला पॉलिशसुद्धा असंच केलं जाते. हा दुसरा भाग बघा तुम्ही, हा विदाउट पॉलिशिंग आहे. हा जो आहे तो विथ पॉलिशिंग आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे एक प्रोसिजर आहे ती वूड पॉलिशिंगची ती फॉलो करू शकता. एकतर तुम्ही त्याला व्हर्टिकली अप्लाय करू शकता किंवा त्याला हॉरिझॉन्टली सुद्धा अप्लाय करू शकता. कारण प्रत्येक वॉर्डरोबवर किंवा प्रत्येक इंटेरियरच्या फर्निचरवर वेगवेगळ्या प्रकारचं टेक्स्चर असते. कधी ते हॉरिझॉन्टल असते किंवा कधी ते व्हर्टिकल असते. तर तुम्ही इथे बघू शकता यामधला फरक. तिन्ही इन्ग्रेडियंट आहे ते ॲज अ क्लिन्झर इथे वापरला गेलेला आहे. कॉटनचाच कापड घ्यायचा, कारण कॉटनच्या कापडला ते व्यवस्थित लागून मग ते फर्निचरला अप्लाय करू शकतो आपण. आणि स्प्रे बॉटल याच्यासाठी घेतलेली आहे आपण की त्याच्या डिझाईनमध्ये सुद्धा ते आपण काय करू शकतो, ते जे टेक्स्चर दिसत आहे त्याच्यामध्ये जी गॅप आहे त्यामध्ये त्या स्प्रे बॉटलनी आपण त्याला अप्लाय करू शकतो. ॲज अ प्रोफेशनल सुद्धा हे तुम्ही वापरू शकता. तुम्ही इथे फरक बघत आहे, फरक दिसत आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे कॉटनच्याच कापडनी आपण कुठलंही फर्निचर असो त्याला आपण कुठल्या पण फर्निचरला आपण पॉलिश देत असतो. ज्या भागाला मी हे पॉलिश अप्लाय केलेला आहे तो जो भाग आहे तो एकदम क्लीन आणि शाईन करत आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर बघा, घरी पण सुद्धा आपण अशा प्रकारचं वूड पॉलिश जे आहे ते तयार करून आपण फर्निचरवर हे वूड पॉलिश जे आहे ते आपण अप्लाय करू शकतो. आणि याची ड्युरेबिलिटी जी आहे ती वाढवू शकतो. आणि याला आपण टर्माइट प्रूफ म्हणून सुद्धा यूज